आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिरापर्यंत इंद्रायणी नदीचं पाणी पोहोचलंय। परवा आळंदीहून पंढरपूरकडे वारी रवाना होणार आहे आणि इंद्रायणी नदीला मोठा पूर आलाय। त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येणं टाळावं आणि आषाढी वारीआधी जिल्हा प्रशासनाने हे आवाहन केलेलं आहे। आळंदीतले 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। तर राज्याच्या विविध भागातून आळंदीकडे प्रस्थान करणाऱ्या हजारो वारकऱ्यांनी थेट आळंदीत न जाता पुण्यातूनच वारीमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मुसळधार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार किंवा धोका निर्माण होऊ नये, तसंच वारकऱ्यांची सुरक्षा अबाधित राहावी या उद्देशाने हे आवाहन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाबाबत वारकऱ्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत बघूया। आपल्या सोबत सध्या वारकरी आहेत जे आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांच्या नक्की काय भावना आहेत। सध्या ज्या पद्धतीने पाऊस पडतोय तुम्ही बघितलं, इंद्रायणी नदीच्या जवळ सुद्धा जाण्यासारखी परिस्थिती नाही सध्या। रामकृष्ण हरी, जरी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी अलर्ट केलं असेल तर निष्ठावंत वारकरी असा आहे की ज्ञानोबाराचं प्रस्थान आणि देहूचं प्रस्थान होणार। पाऊस जरी किती आला तरी त्या ठिकाणी तो वारकरी पुण्याला किंवा इतरत्व घरी थांबणार नाही, तो आळंदीला प्रस्थानला येणारच आहे आणि देहूला सुद्धा प्रस्थानला येणार आहे। बाकी मुख्यमंत्री साहेबांनी जो आढावा घेऊन अलर्ट केलेला आहे, बाकीचे लोक पुण्यावरून सार होतीलच, पण तरी मानाची दिंडी आहे, त्यांनी प्रस्थानला इथे यावंच लागल आणि वारकरी हा निष्ठावंत असल्यामुळे पाऊस किती आला तरी ते वारकरी इथं आल्याशिवाय राहणार नाही, एवढी गोष्ट पक्की। आता ही परंपरा अनेक वर्षाची आहे आणि अनेक वेळा असं घडलेलं आहे की पावसाने व्यत्यय आणलाय, परंतु प्रस्थान हे कधी थांबलेलं नाही आहे। नाही तुकाराम महाराजांचं थांबलं, नाही ज्ञानेश्वर महाराजांचं थांबलं, परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे तेही योग्यच आहे म्हणा, कारण शेवटी प्रत्येकाची सुरक्षता ही महत्त्वाची आहे। आणि आळंदीमध्ये जे आज इंद्रायणी नदीला जो महापूर आलेला आहे, तर त्याकरता संपूर्ण प्रशासन सज्ज आहे आणि प्रशासनाचं संपूर्ण वारकऱ्यांना सहकार्य आहे। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की पुरापासून वारकऱ्यांना काही भीती होईल म्हणून त्रास होईल। त्याने ते मी आजपर्यंत तर इतका पाऊस पाहिला नाही, पण आता मी 4-5 दिंड्या झाल्या माझ्या, पण इतका पाऊस मी पाहिला नाही अजून। आणि त्याने जे आव्हान केलं ते ठीकच आहे। तसं तर ते सगळं आव्हान तर करणार आम्ही, त्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला मान राखू, पण आम्ही तर दिंडीमध्ये जाऊच, पाणी असो की काही असो आम्ही तर जाऊच। आम्ही आमचे घरदार सोडून आलेले आहो ना, आम्ही तर जाऊच। आम्हाला असं वाटतं की आमची जी परंपरा वारकरी परंपरा चालत आलेली आहे ते आम्ही नेणारच आहे। आमच्या माऊलीवर आमची इतकी श्रद्धा आहे की आमची वारी ही पार पडणारच। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, आळंदी।